Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. भारतीय संगीतातील चिरतरुण सूर हरपला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उद्या शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आशा भोसले यांचा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा, हृदयाला स्पर्श करणारा होता. त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील. पंतप्रधान मोदींची एक्सवर पोस्ट. मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला. आशा भोसले यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा केली. 90व्या वर्षी 3 तास कॉन्सर्ट केला होता. मुख्यमंत्री फडणवीसांकडून आठवणींना उजाळा. चंदेरी दुनियाचा दैवी आवाज आज शांत झालाय. आशाताईंच्या स्वरांची सोबत मात्र कायम राहणार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आशाताईंसोबतचा जुना फोटो ट्विट करत आठवणींना उजाळा. संगीत विश्वातील सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज शांत झाला. आशा भोसले यांची गाणी अमर राहतील. उद्धव ठाकरेंकडून आदरांजली. आशाताई द लास्ट एम्परर. भारताच्या रेनेसा युगाचा शेवटचा घटक आपल्यातून गेला. राज ठाकरे यांची भावूक पोस्ट. सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेवेळी आदिती तटकरे भाऊक. अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. आदिती तटकरेंकडून भावना व्यक्त. सत्तेतला मोठा पक्ष मित्रपक्षांची शिकार करणार. पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार. भोंदू प्रकरण ठरवून बाहेर आणलं गेलं. रोहित पवार यांचं सूचक ट्विट. मोंदू खरातकडून शक्तीपीठ महामार्गाच्या रूटवरही जमीन खरेदी. 2,40,00,000ची जमीन खरेदी केल्याची माहिती. खरातच्या सीएकडूनही जमीन खरेदीचे व्यवहार. मराठा आंदोलकांना मोठा धक्का. 81 गंभीर गुन्हे मागे घेण्यास सरकारचा नकार. 2 टप्प्यातील गंभीर गुन्हे सरसकट मागे घेता येणार नाही. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत गृह विभागाचं स्पष्टीकरण. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही. सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारू. मनोज जरांगे यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात कोल्ड वॉरची चर्चा. शिवसेनेच्या आढावा बैठकीत शेजारी बसूनही दोघांनी बोलणं टाळलं. जालन्यात काँग्रेसच्या बैठकीत राडा. नंदा पवारांकडून बूट फेकल्याचा आरोप. जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी. तर दुसरीकडे लातूरमध्ये शिवसेना बचावचा नारा. आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासमोरच कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीरसुखाची मागणी. जळगावमधील धक्कादायक प्रकार समोर. आरोपी रमेश चव्हाण विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. ई-केवायसीसाठी शरीरसुखणी केल्याप्रकरणी लवकरात लवकर योग्य कारवाई करा. रोहिणी खडसे आक्रमक. तर लाडक्या बहिणीची काळजी घ्यायला सरकार सक्षम. प्रकरणाची पोलीस गंभीर दखल घेतील. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. पंढरपूरमध्ये घटस्फोटासाठी पत्नीला जीवे मारण्याची धमकी. हुंड्यासाठी छळ. पती रोहन शिंदे नाईक आणि दीर नगरसेवक राहुल शिंदेसह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. अद्याप आरोपींना अटक नाही. नाशिक आयटी कंपनीतील संशयित नराधम कर्मचारी अखेर निलंबित. चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनीकडून निलंबनाचे आदेश. नाशिक पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास सुरू. अमेरिका आणि इराणची शांतता चर्चा फिसकटली. हॉर्मुझ सामुद्रधुनी, लेबनॉन आणि अण्वस्त्रांबाबतच्या वादावर तिढा कायम. अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानातून तातडीनं निघालं. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.